नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आज वालपापडी या पिकाविषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत। तर हा व्हिडिओ तुम्ही त्यामुळे शेवटपर्यंत पाहायचा आहे, जेणेकरून सर्व माहिती तुम्हाला व्यवस्थित याच्यामध्ये समजेल। जे शेतकरी या व्हिडिओसाठी नवीन असतील त्या शेतकऱ्यांनी आपला YouTube चॅनल सबस्क्राइब करायचा आणि फ्रूटवाला बागायतदार हे पेज देखील फॉलो करायचं। तर वालपापडी या पिकाविषयी माहिती पाहूयात। वालपापडी हे जे पीक आहे हे वेलवर्गीय पीक आहे। बीन्स या कॅटेगरीत येतं, जसे की बाकी घेवडा आहे, पावटा आहे किंवा चवळी आहे, यासारखी पिकं या कॅटेगरीमध्ये येत असतात। हे वालपापडी हे थोडंसं याच्या कॅटेगरीत येत असेल तरी थोडंसं वेगळं पीक आहे। याच्यातले कल्चरल प्रॅक्टिसेस वेगळे आहेत आणि त्याच्यामुळेच याला मार्केटमध्ये मिळणाऱ्या त्याचा रिस्पॉन्स देखील वेगळा आहे आणि त्याच्यासाठी दर सुद्धा चांगले भेटतात। आता हे जे वालपापडी पीक आहे हे साधारण गुढीपाडव्याच्या दिवशी किंवा त्या हंगामामध्ये याची लागवड केली जाते। लागवडीनंतर 60 ते 65 दिवसामध्ये हे तोडणीसाठी तयार होतं आणि तिथून पुढे देखील ते आपण जर व्यवस्थित त्याला मेंटेन केलं, त्याच्यातले रोग कीड समजून घेऊन त्याच्यावरती काम केलं तर पुढचे 6 महिने हे आपल्याला फळ देत राहतं। हे ज्यावेळेस आपण ग्राहकांना विकतो याची शेंगा, त्यावेळेस हे खाण्यासाठी त्याच्या बिया काढून भाजी केली जाते किंवा शेंगासहित त्याचे कट करून त्याची भाजी मागवतो। नॉर्थ इंडियामध्ये याचा प्रचंड अशी मागणी असते। साधारण 100 रुपये किलो याचा बाजारभाव याला भेटत असतो। लागवड केल्यानंतर मी म्हटलं तसं 60 ते 65 दिवसात त्याला पहिला तोडा द्यायला म्हणजे काढणीसाठी तयार होत असतं। या पिकासाठी त्याच्या पूर्ण लाईफ सायकलमध्ये 3 वेळा चांगला बहार येतो आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला चांगल्या ह्याच्यातून शेंगाचं उत्पादन भेटत असतं। हे वेलवर्गीय असल्यामुळे याला आधाराची गरज आहे। याला तार काठीच्या साह्याने स्टेजिंग करणं गरजेचं आहे। लागवड ही 2 ओळीतील अंतर 6 फूट अंतर आणि 2 रोपातील अंतर हे साधारण अर्धा फूट ते 1 फूटच्या दरम्यान आपण ठेवू शकतो। लागवड केल्यानंतर याच्यावरती कोणकोणते रोग येतात, कीड येतात हे समजून घेऊयात। या पिकामध्ये रोगामध्ये करपा, त्याच्यानंतर तांबेरा आणि भुरी हे रोग प्रामुख्याने खूप मोठ्या प्रमाणात दिसून येत असतात। त्याच्यानंतर किडीमध्ये जर पाहिलं तर याच्यामध्ये पानं खाणारे आळे असेल, त्याच्यानंतर थ्रिप्स असेल आणि त्याच्यानंतर लाल कोळी हे कीड खूप मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये त्रासदायक ठरतात। तसंच या पिकामध्ये पानं पिवळं पडणं ही एक मोठी समस्या आहे। याच्यामध्ये क्लोरोसिस व्हायरस हा एक प्रकार आहे आणि क्लोरोसिस व्हायरसमुळे वेल पूर्णपणे खालच्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत पूर्णपणे पिवळा पडत जातो आणि उत्पादन देणं या वेलाचं थांबतं। याच्यामध्ये दुसरं एक आहे की फेरसची डिफिशियन्सीमुळे देखील पानं पिवळी पडतात। ते आपण जर वेळेत ओळखू शकलो तर फेरस या अन्नद्रव्याची पूर्तता करून आपण या पिवळं पडणं याच्यापासून आपण त्या वेलाचा बचाव करू शकतो। दुसरं याच्यामध्ये निमॅटोड म्हणजे सूत्रकृमी याचाही खूप मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो, कारण तुम्ही माहिती आहे हे पीक जास्त दिवसाचं आहे। सातत्याने एकाच जमिनीमध्ये याची लागवड केल्यामुळे निमॅटोड हा खूप मोठ्या प्रमाणात होतो आणि त्याच्यामुळे मुळं बंद पडून त्याचं अन्नग्रहण पूर्णपणे थांबतं आणि वेल वाळून पुढं मरून जातो। हे प्रॉब्लेम या पिकामध्ये आहे। दुसरं कल्चरल प्रॅक्टिसेस मध्ये पण खूप चांगलं काम करणं गरजेचं असतं। याच्यामध्ये तसं बघितलं तर व्हरायटी ह्यांचा विचार केला तर 2 प्रकारच्या मुख्य व्हरायटी पडतात। ते एक म्हणजे ज्या मार्केटमध्ये वेगवेगळ्या कंपन्यांचे बियाणं उपलब्ध आहेत, ते धरती कंपनीचं आहे, डॉली आहे, त्याच्यानंतर सरपण आहे, अशा वेगवेगळ्या कंपनीचं बियाणं मार्केटमध्ये उपलब्ध आहे। आणि दुसरा एक प्रकार असा आहे की जे शेतकरी स्वतःच त्यांच्याकडे असलेल्या बियाणापासून ह्याची लागवड करून पुढे त्याची सरळ पद्धतीने बियाणं सिलेक्शन करून याची बियाणांची निर्मिती करत असतात आणि त्याचीच लागवड वर्षानुवर्ष आपल्या शेतामध्ये करतात। हा एक याला त्या भागातील शेतकरी याला गावरान वाण देखील म्हणतात किंवा हा शेतकऱ्यांचा पसंतीचा वाण आहे म्हणून ह्याला शेतकरी वाण देखील बऱ्याच ठिकाणी म्हटलं जातं। तर हा जो वाण आहे हा खास करून नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यामधील चापडगाव असेल, दापूर असेल या परिसरामध्ये खूप फेमस आहे आणि या वाणाला देखील मार्केटमध्ये देखील इतर वाणापेक्षा जास्त चांगली मागणी देखील मिळते। तर हे झालं बियाणं प्रोडक्शन याच्या वाणाबद्दल। याच्यानंतर याचं जर उत्पादन आपण विचारात घेतलं तर 60-65 दिवसानंतर पहिला तोडा जसा चालू होतो, जर आपण व्यवस्थित मेंटेन केलं तर एकरी 10 ते 12 टनापर्यंत याचं उत्पादन आपण घेऊ शकतो। म्हणजे 100 ते 120 क्विंटल पर्यंत याचं उत्पादन आपल्याला मिळतं आणि हे चांगलं उत्पादन आहे, याला चांगला दर मिळतो। पण याच्यामधले कल्चरल प्रॅक्टिसेस समजून घेणं गरजेचं आहे। एकदा वेल आपण जे स्टेजिंग केलंय त्याच्यावरती चढवला, याच्यामध्ये फुलं लागण्याचा जो बहार आहे तो त्याच्यासोबतच एक त्याला शेंडावाढीची एक चालना मिळते आणि तो जर तिथं आपण वेल त्या ठिकाणी कटिंग करणं गरजेचं आहे, तो शेंडा तिथं थांबवणं गरजेचं असतं